नवीन 85,000 आळ्या, नवीन घर, नवीन बिझनेस प्लॅन हे सगळं एकखटी चाललंय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतो रेशीम उद्योग. आपल्या शेडमधली 85,000 आळ्यांचं स्टेटस सांगतो तुम्हाला. आज आपण त्याच्यावरती अंकुश पावडर मारणार आहे. आता हे काऊन मारलं जातं की जे आपले हिरवे पान आहे ना ते पूर्णपणे जळून जाते. म्हणजे कधी कधी काय होतं, कुठं पाला जास्त पडतो ना, त्यामुळे पाला उरल्यानंतर त्यांना वरती यायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ते पावडर आपण आळ्यावरती मारत असतो, काही विषय नाही. ह्या प्लॉट मधला आपण आतापर्यंत तुतीचा पाला टाकलेला आहे. तुतीच्या प्लॉट मध्ये एवढं मोठं गवत आहे, पण ह्या गवताचा इफेक्ट तुतीच्या झाडावरती काही होत नाही. समजून घ्या मग बोलणं. आणि आपल्या शेतात आंब्याचे पण झाडे ही कसं आहे, क्वालिटी विशेष नाही ना. सगळा पालावर डोक्यावरती घेऊन आलो आणि सगळा प्रॉपर इकडे दोन रॅक मध्ये टाकून द्याला. बाकी आळ्याने पाला खायला पण प्रोसेस मध्ये चालू केलं. थोडा पाला उरला होता, म्हणलं दुपारी टाकू. टेम्परेचर सध्याचं तुम्ही बघू शकता. 3 आळ्या भाच्याना पार्सल सांगितलं होतं घरी त्याला खेळायला, मग त्याला घरी नेऊन द्याला. बघा तो काय म्हणतोय. तर शंभू आहे मी काय आणलं धर. आणि आपलं घराचं पण काम चालू आहे बरं नवीन. नंतर आंघोळ वगैरे करून मंदिरात गेलो. हे फिल्डिंग मुळे लेट होत असतं, पण देव हे भक्ताची वाट पाहत असते. बापरे बाप, काय वाक्य बोललो मी. मग तसंच प्लॉट वरती आलो. आपल्या प्लॉट वरती नवीनच प्रोजेक्ट प्लॅन चालू आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते सगळं फायनल होईल आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते पूर्णपणे ओपन राहील. नवीन आयडिया ओपन केली आहे. तुम्ही तिला म्हणजे तुमचा सपोर्ट मला असू द्या. मार्केटमध्ये उतरून लय मोठा धिंगाणा घालणं आपल्याला. काळे थप्पड घरी न्यायचं होतं आणि बघू शकता हो मायच्या. मला माहिती का प्रॉब्लेम काय चालू आहे, कारण की सिमेंटाच्या गाण्या खाली उतरायच्या होत्या. त्यानंतर परत दुपारी शेतात आलोच नाही तर तिथं प्लॉट वरती JCB आलंय. ते मुरून सगळा पांगायला त्यानं सुरुवात पण केली आहे. आता इथून परत एक गड्डे न बुजता डायरेक्ट मला प्लॉटवर जायचं, तेवढं मुरून पांगून घ्यायचं आहे. म्हणलं थोडं परेशानी का ना, पण आपले कामं मागं पडते. नवीन काहीतरी स्टार्टअप उभं राहते म्हटल्यानंतर थोडं स्ट्रगल देणं ह्या वयामध्ये नाही तर मग कोणत्या वयामध्ये देणार आपण. 1:45 वाजता शेतात आलो. टेम्परेचर तुम्ही बघू शकता. मेंटेनन्स जेवढं खड्डे वगैरे पडले होते तिथं प्रॉपर सगळीकडे पाला टाकून दिला. आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. उद्याचा अपडेट सांगतो मी तुम्हाला.